नमस्कार, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय, वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. गृह अर्थशास्त्र मेजर विषय ह्यातील BA भाग 1 सेमिस्टर 1 या पुस्तकातील गृह व्यवस्थापन ह्याबद्दल माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तसेच निर्णय प्रक्रियेचे महत्त्वसुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय प्रक्रियेत पायऱ्यांचे महत्त्व काय आहे हे बघणार आहोत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये निर्णय प्रक्रियेच्या पायऱ्या ह्याबद्दलसुद्धा माहिती सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय प्रक्रियेतील ह्या पायऱ्यांचे महत्त्व बघणार आहोत. निर्णय कसे घेतले जातात यावर गृह अर्थशास्त्रात अभ्यास झालेला आहे. सामान्यतः पुढील पायऱ्यांचा ज्या मी आता तुम्हाला सांगणार आहेत ह्यांचा समावेश निर्णय प्रक्रियेमध्ये केला जातो. ह्यामध्ये पहिली पायरी म्हणजे समस्येचे स्वरूप जाणून घेणे. ह्यामध्ये समस्या निर्माण झाली तरच ती सोडवण्याकरता निर्णय घ्यावे लागतात. समस्या निर्माणच झाली नसेल तर निर्णयाचं अस्तित्वच राहणार नाही. विद्यार्थी मैत्रिणींनो, जोपर्यंत तुमच्यासमोर एखादी समस्या उद्भवणार नाही त्याशिवाय तुम्ही ती व्यक्त करू शकणार नाही. समस्या सोडविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी समस्या कोणती आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. समस्या सोडविणाऱ्या व्यक्तीच्या समस्येचे स्वरूप स्पष्ट असणे आवश्यक आहे. जेव्हा एकच व्यक्ती समस्या निराकरण करण्याचा निर्णय घेते तेव्हा तिला समस्येच्या स्वरूपाची कल्पना असते. परंतु सामूहिकरित्या समस्या सोडविण्याकरिता मात्र समूहातील प्रत्येक सदस्याला समस्येसंबंधीची स्पष्ट कल्पना देणे मात्र जरुरीचे आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला त्यासाठी विविध पर्याय सुचवणे तसेच निर्णयामध्ये विविध मदत करणाऱ्या समस्येवर सखोल व योग्य दिशेने विचार केला जाण्यास ह्या समस्येचे स्वरूप हे आपण पहिलेच जाणून घेतलं तर नक्कीच मदत होते. ज्या समस्या गुंतागुंतीच्या असतात अशा समस्यांवर विचार करण्यास समस्येचे स्वरूप स्पष्ट असणे आवश्यक आहे. ह्याच्यानंतर निर्णय प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचे पर्यायी मार्ग शोधणे. तर पहा, समस्या आपल्यासमोर उभी आहे. मग समस्येचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर ती समस्या कोणकोणत्या मार्गाने आपल्याला सोडविता येईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यासाठी ती समस्या सोडविण्याकरता उपयोगी पडतील असे निरनिराळे पर्यायी मार्ग आपल्याला शोधावे लागतात. यासाठी अनुभव तसेच पुरेसा वेळ मिळणे सुद्धा आवश्यक आहे. बरेच वेळा निर्णय घेणाऱ्यांचा अनुभव कमी आणि पुरेसा वेळ न मिळाल्यास सर्व पर्यायी मार्गांचा विचार होऊ शकणार नाही. निर्णय घेताना ह्या पायरीचे महत्त्व विशेष आहे. परंतु फारच अधिक पर्यायी मार्ग शोधल्याने निर्णय घेताना गोंधळ मात्र निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे व्यवहारात असे दिसून येते की महाग आणि कायम स्वरूपाच्या वस्तू विकत घेताना विविध पर्यायी मार्गांचा शोध घेतला जातो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर घर बांधणे. मग घर बांधायचं असेल तर मग ते आपण रेडीमेड घ्यायचं का, की प्लॅट घेऊन बांधायचे काय, किंवा किती पैसा लावावा, ह्या सर्व बाबींचा पर्यायी विचार आपल्याला करावा लागतो. मुलींसाठी जर का आपल्याला वरसंशोधन करायचं आहे, स्वजातीतील मुलगी पाहायची काय, त्यांचे शिक्षण दिसायला कसा असावा, सर्वसाधारण चांगला, मग त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्यांचे कौटुंबिक नातेवाईक संबंध कसे आहेत, कुटुंबाचा सामाजिक दर्जा, ह्या सर्व बाबी विचारात घेऊन विवाहोत्सुक आहे मुलांचा शोध घेणे ही समस्या निश्चित करण्यात येते. आता तिसरी पायरी म्हणजे कल्पनेत सर्व मार्गांचे अनुगमन करणे. निर्णय प्रक्रियेत दुसऱ्या पायरीत वेगवेगळ्या पर्यायांचे आपण अनुगमन केल्या जाते हे आपण पाहिलं. पुढील परिणाम काय होऊ शकतात हे पडताळून पाहणे हे या तिसऱ्या पायरीमध्ये करायचे असते.
प्रत्येक पर्यायी मार्गाचा अनुकूल प्रतिकूल बाबींचा विचार करणे आवश्यक असते. यामुळे ज्या पर्यायाचे परिणाम सर्व दृष्टीने योग्य रीतीने पार पाडण्यास अडथळे येण्याची शक्यता असेल तर ते पर्यायी मार्ग आधीच वगळले जातात. निरनिराळ्या पर्यायी मार्गांचे कल्पनेत अनुगमन करून योग्य मार्ग निवडल्यास बराच वेळ लागतो. कमी वेळात घाईने घेतलेले निर्णय नेहमीच योग्य असतात असे नाही. त्याचप्रमाणे निर्णय घेण्यात खूप जास्त वेळ लावल्यास ते परिणामकारक राहत नाहीत, कारण परिस्थितीत बदल घडून आलेला असतो. आता पहा, हे 3 कल्पनेमध्ये आपण वेगवेगळ्या मार्गाचं अनुगमन केलं, म्हणजे वेगवेगळ्या मार्ग